अक्कलकुवा मतदारसंघात 7 उमेदवारी अर्ज बाद. हिना गावित, सुप्रिया गावित यांचा भाजपचा अर्ज बाद, तर हेमलता पाडवींचे काँग्रेस 2 आणि रतन पाडवींचा राष्ट्रवादीचा अर्ज बाद. करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी संजय शिंदे नावाचे 4 अर्ज जे आहेत ते दाखल झाले. विद्यमान आमदार संजय शिंदेंसह इतर 3 उमेदवारांचेही अर्ज वैध. एकाच नावाचे 4 उमेदवार असल्याने मतदारांचा संभ्रम होणार. लोकसभेचा धसका घेऊन विरोधकांनी नांदगावमध्ये डमी उमेदवार उभा केला. मात्र जनता विरोधकांचा डाव उधळून लावेल. ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांची प्रतिक्रिया. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी. शिंदेच्या शिवसेनेनं देवळाली दिंडोरीमध्ये उमेदवार दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशकात उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. हेलिकॉप्टरनं शिंदे गटाने 3 एबी फॉर्म पाठवले. मी पाहिलं, छगन भुजबळ यांचा दावा. तर इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाही. एबी फॉर्म का दिले यावर वरिष्ठ चर्चा करतील, भुजबळांची प्रतिक्रिया. समीर भुजबळला सांगितलं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दे. समीरने सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरला. नांदगावमधून समीर भुजबळांनी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नांदगावातील डमी सुहास कांदेंशी माझा संबंध नाही. आमदार सुहास कांदेंच्या आरोपांवर समीर भुजबळ यांचं स्पष्टीकरण. नांदगावमधून डमी उमेदवार देण्याचा धडाका. आमदार कांदे यांच्या पाठोपाठ गणेश धात्रक यांच्या नावाने डमी उमेदवार. नावा साधर्म्य असल्याचा फायदा. मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद. 25 वर्ष पूर्ण नसल्यामुळे अर्ज बाद. प्रशंसा अंबेरेंनी मनसेकडून अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरला होता. परभणी विधानसभेतील वंचितच्या सय्यद समी यांचा अर्ज बाद. तांत्रिक चुकीमुळे उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती. परळीतून मनसेच्या उमेदवारीची निवडणुकीतून माघार. मनसेचे परळीचे उमेदवार अभिजित देशमुख यांची माघार. धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात होणार आहे थेट लढत. माढ्यात अभिजित पाटील नावाचे 4 तर रणजित शिंदे नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अन्य दोघांकडून अपक्ष अर्ज दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास 62 एबी फॉर्मचं वाटप. आष्टी मतदारसंघातील अर्ज मागे न घेण्यावर अजित पवार गट ठाम. महायुतीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा विचार सुरू. नेवासामध्ये महायुतीची अडचण वाढली. बाळासाहेब मुरकुटे 3ऱ्या आघाडीकडून विधानसभेच्या रिंगणात. मुरकुटेंनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात बच्चू कडू यांची उपस्थिती. नांदेड उत्तर मतदारसंघात मवियाची डोकेदुखी वाढली. ठाकरे गटाच्या संगीता पाटील डक यांचा एबी फॉर्म वैध. नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार असताना मुदत संपल्यावर पत्र आल्यानं अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला. कुडाळमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. कुडाळ तहसील कार्यालयातच दोन्ही गटात बाचाबाची. पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव शांत केला. भाजपला रत्नागिरीत एकही जागा मिळाली नाही. भाजपवाले कसे आहे ते सर्वांना माहिती. भास्कर जाधवांची टीका. रत्नागिरीतील ठाकरे गटाचे खेड शहर प्रमुख दर्शन महाराजांसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. चाळीसगावच्या चोराने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. नाव न घेता उन्मेष पाटलांची भाजपच्या मंगेश चव्हाणांवर टीका. तर उन्मेष पाटील कुणालाच झाला नाही. मी त्यांच्यासाठी जीवाचं पाणी केलेलं आहे. मंगेश चव्हाण यांचं उन्मेष पाटलांना प्रत्युत्तर. 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांचं वक्तव्य. अलिबाग पेडमध्ये खरी शिवसेना राहिली आहे का? अलिबाग पेडमधील शिवसेना शिंदे घेऊन गेले. मवियाचा घटक पक्ष असलेल्या शेकापच्या जयंत पाटलांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा. मोदी, शहा, गडकरी, फडणवीसांसह योगी आदित्यनाथ आणि बावनकुळेंच्या 100हून अधिक सभा. भाजप महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या तयारीत. भाजप आजची रॅली बघून घाबरले आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचं भाजपचं षडयंत्र. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राहुल कलाटेंची टीका. केंद्रात आणि राज्यात भाजप विरोधी लाट. महाराष्ट्रात मवियाचं सरकार येणार. काँग्रेसचे राजस्थानचे नेते सचिन पायलट यांचा दावा. दादा गटाचे आमदार देवेंद्र भुयार आणि पवार गटाचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर. अमरावतीत कार्यकर्त्यांसमोर देशमुखांनी आमदार भुयारांना फटकारलं. नागपूरमध्ये 12 मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. नागपूर पूर्व हिंगणा मतदारसंघात पवार गटाविरोधात काँग्रेसचे बंडखोर मैदानात.
पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता. शिंदे गटाकडून विजय शिवतारेंना उमेदवारी तर अजित पवार गटाकडून संभाजी झेंडेंना एबी फॉर्म देण्यात आला. देवदत्त निकमांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावरील गुन्ह्याची माहिती लपवली. आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम यांच्यावर दादा गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांचा आरोप. निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांच्याकडून अर्जाची छाननी. सावनेर मतदारसंघात भाजपच्या आशिष देशमुखांचं काँग्रेस नेते सुनील केदारांना आव्हान. केदार जिल्हा छोडो सावनेर भी तुमसे छीन लेंगे देशमुखांचं वक्तव्य. देशमुखांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. आशिष देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला. केदारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. अद्वै हिरेंची सध्याची स्थिती म्हणजे नाच ना आहे आंगण तेडा. अद्वै हिरे शिवीगाळ प्रकरणाशी आमचा काही संबंध नाहीये. संजय दुसानेंकडून स्पष्ट. बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाडांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंनी अपक्ष अर्ज भरला. विजयराज शिंदेंनी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीची मागणी केली. सिद्धेश्वराच्या मतदारसंघात भाजपची बंडखोरी. भाजपचे युवा नेते अंकुर देशपांडेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकरांच्या अडचणीत वाढ. परभणीच्या गंगाखेड विधानसभेत तिरंगी लढत. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, ठाकरे गटाचे विशाल पाटील, वंचितकडून सीताराम घनदाट यांच्यात तिरंगी सामना. जिंतूर सेलू विधानसभेत तिरंगी लढत. भाजप विरुद्ध शरद पवार गट आणि वंचित अशी लढत होणार. परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत. मविया आणि महायुती दोघांमध्ये बंडखोरी. श्रीवर्धनमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. पवार गटाच्या उमेदवारांचं काम करणार नाही ठाकरे गटाची भूमिका. ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले अनिल नवगणे यांना पवार गटाकडून श्रीवर्धनमध्ये उमेदवारी. माळखटावमध्ये भाजप विरुद्ध पवार गटात लढत. भाजपच्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात पवार गटाचे प्रभाकर घारगे मैदानात. माझा पराभव भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला. आता एकालाही सोडणार नाही. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांची भाजपवर टीका. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी. रामदास पाटील सुमठाणकर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून आमदार तानाजी मुटकुळेंना उमेदवारी. तुळजापुरातून उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. मधुकर चव्हाण लढण्यावर ठाम. काँग्रेसने धीरज पाटलांना तिकीट दिल्याने चव्हाण नाराज. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय. शरद पवार गटाकडून नागपूर जिल्ह्यात 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नागपूर पूर्व, काटोल, हिंगणा मतदारसंघात पवार गटाचे उमेदवार. नागपूर जिल्ह्यात अजित पवार गटाची पाटील कोरी. कराडमधील हनुमान मंदिरात पृथ्वीराज चव्हाणांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उपस्थित होते. भोकरदनचे पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवेंविरोधात गुन्हा दाखल. महिलांबद्दल अपशब्द काढल्याचा अजित पवार गटाचा आरोप. तक्रारीनंतर चंद्रकांत दानवेंविरोधात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय दिवाळी फराळ. भाजपचे शंकर जगताप आणि शंकर पवार गटाचे राहुल कलाटेंकडून एकमेकांना शुभेच्छा. हातेरच्या कांबळे गटाचा मविया उमेदवारांना पाठिंबा जाहीर. केंद्रीय उपाध्यक्ष बाबासाहेब वडगावकरांची माहिती. जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 258 उमेदवारांनी 372 उमेदवारी अर्ज दाखल केले. जळगाव शहर मतदारसंघातून सर्वाधिक 51 उमेदवारी अर्ज. मनोज जरांगेंची तब्येत खालावली. मनोज जरांगेंना ताप आणि अशक्तपणा. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जरांगेंना आरामाची गरज असल्याची डॉक्टरांची माहिती. मनोज जरांगे उद्या विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार. मराठा अल्पसंख्याक एससी/एसटी मतांचं समीकरण जुळवण्यासाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत जरांगे उद्या चर्चा करणार. उद्याची बैठक अधिकृत असेल. पाडव्याला कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार आहे हे सांगणार. मनोज जरांगेंची माहिती. औसा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या दिनकर मानेंच्या रॅलीमध्ये मनोज जरांगे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्ती सहभागी. दरम्यान मराठा कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर संबंधित व्यक्तीला रॅलीतून बाजूला केलं. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. पहिल्या दिवसापासून माझा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं अनिल गोटेंचं वक्तव्य. दरम्यान अनिल गोटे धुळे शहरमधून ठाकरे गटाचे उमेदवार. अजितदादा गटाचे मोहोळचे उमेदवार यशवंत माने जरांगेंच्या भेटीला. यशवंत मानेंच्या विरुद्ध पवार गटाचे राजू खरे निवडणुकीच्या मैदानात. मोहोळ मतदारसंघ राखीव असल्याने जरांगे कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष. बेडच्या माजलगावात अपक्ष उमेदवाराला गावात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न. अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांना काही तरुणांनी अडवलं. तरुणाकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा. पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुलांकडून आज प्रचाराला सुरुवात. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आबा बागुल लढण्यावर ठाम. आबा बागुल काँग्रेसकडून इच्छुक होते.
महायुतीचे डोंबिवली विधानसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाणांकडून डोंबिवली स्थानकातून प्रचाराला सुरुवात। चव्हाणांकडून लोकल रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रणासाठी 15 डब्यांची गाडी, लेडी स्पेशल आणि लोकलची मागणी करण्याचं आश्वासन। दिवाळीनिमित्त वाशिमची बाजारपेठ सजली। रंगीबेरंगी आकाशकंदील आणि पारंपरिक वस्तू ठरतायत आकर्षणाचं केंद्र। वर्ध्यात सोने चांदीची आभूषणं वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल। काल अनेकांकडून सोने चांदीच्या आभूषणांची खरेदी। छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर भागात ऐन दिवाळीत महिलांवर पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ। पाण्यासाठी महिलांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील बालदेवमधील शेतकऱ्यांची यशस्वी फुलशेती। दसरा आणि दिवाळीत झेंडूच्या फुलशेतीतून लाखोंचं उत्पन्न। बेडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जोगणवाडी शिवारात तुरीचं पीक बहरलं। वातावरणातील समतोलामुळे उत्पादन वाढीची शक्यता। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात पोलिसांनी रोख रक्कम पकडली। संबंधित वाहन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होतं। पोलिसांकडून तपास सुरू। पालघरमध्ये तपासणी दरम्यान पोलिसांनी 4 कोटींची रक्कम पकडली। पैसे कोणाचे आणि कुठे घेऊन जात होते, पोलिसांकडून तपास सुरू। नागपुरातील मारवाडी चौकातून 2 कारमधून 14 लाख रुपयांची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाची कारवाई। दोन्ही कार चालक लकडगंज पोलिसांच्या ताब्यात। अकोल्यात दहशत माजवण्यासाठी देशी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक। शरद सहारे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव। देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। नाशिकच्या लासलगावासह 16 गावातील पाणीपुरवठा ठप्प। पाईपलाईन फुटल्याने आणि सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाणी संकट। पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू। पोलिसांच्या नावे बनावट अकाउंट काढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। राजस्थानमधील टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश। पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट अकाउंट।